जय शिवराय मंडळी. मागच्या भागात आपण बघितलं की आपण सिंहगडाचा पहिला दरवाजा म्हणजे पुणे दरवाजापर्यंत आलो होतो आणि आज आपण पुणे दरवाजा कवर करून तिथून पुढे निघणार आहेत. तर बघा मंडळी, आपण आता सध्या आपल्या स्वराज्याच्या सिंहगड किल्ल्याच्या पुणे दरवाजापाशी आहेत आणि इथून दिसणारा खालचा परिसर बघा. तर मित्रांनो, हे सिंहगड किल्ल्याचा पहिला दरवाजा असून याला पुणे दरवाजा नाव का दिलं आहे, तर हा दरवाजा किल्ल्याच्या पूर्व बाजूला आणि पुणे शहराकडे तोंड करून असल्यामुळे या दरवाजाला पुणे दरवाजा असं नाव दिलं. दगडी बांधकाम, मजबूत भिंती आणि बुरुज हे सगळं पाहिलं की त्या काळचं भावांनो अभेद्य संरक्षण जाणवतं. आणि हो, 1670च्या युद्धात तानाजी मालुसरे यांनी हल्ला इथून नाही तर दुसऱ्या बाजूनं केला होता, कारण हा दरवाजा शत्रूंच्या ताब्यात होता. आणि आज आपण इथून किल्ल्यात प्रवेश करतोय, जिथून स्वराज्याचा इतिहास सुरू होतो. याच दरवाजातून कधी काळी मावळ्यांच्या तलवारीचा आवाज घुमला असेल. शत्रूंचा रोख थांबवणारा आणि स्वराज्याचं रक्षण करणारा हा अभेद्य प्रवेशद्वार. याच्या दगडांमध्ये आजही जाणवते ती शौर्याची धग. आणि हाच दरवाजा आहे जिथून इतिहासाचं पाऊल आत शिरतात. हा किल्ला डोंगराच्या टोकावर बांधलेला गिरिदुर्ग प्रकारचा आहे. किल्ला निसर्ग संरक्षणाला भरलेला आहे. तिन्ही बाजूला खोल दऱ्या आणि कठीण चढाईमुळं शत्रूला वर पोचणं अवघड होतं. आणि या गडाच्या चारही बाजूनी दगडाची तटबंदी केली, जी आजही आपल्याला बघायला भेटते. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर आहे. त्यामुळे किल्ल्यावरून पूर्ण पुणे शहर, खडकवासला धरण आणि बाजूचे डोंगर रांगा स्पष्ट दिसतात. या किल्ल्यावर मुख्य 2 दरवाजे आहेत, एक आपला पुणे दरवाजा आणि एक कल्याण दरवाजा. सिंहगड हा फक्त किल्ला नाही, तो म्हणजे शौर्य, त्याग आणि निसर्गाशी एकरूप झालेला इतिहास. आणि या प्रत्येक दगडात लपलेले आहे मावळ्यांची साक्ष, महाराजांचा आशीर्वाद आणि सिंहाचा आत्मा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. आणि आपली सिरीज बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत जय शिवराय. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.